शनिवार दिनांक 4 मे रोजी नाशिक महाकवी कालिदास कला मंदिर या ठिकाणी मास्टर माइंड या नाटकाचा प्रयोग संपन्न झाला। यावेळी या नाटकातील प्रमुख भूमिका असणारे कलावंत अभिनेता आस्ताद काळे, अभिनेत्री अदिती सारंगधर यांनी यावेळी संवाद साधलाय। त्याचबरोबर याचे निर्माते अजय विचारे यांनी देखील या नाटकाबद्दल माहिती दिली। लेखक सुरेश जयराम यांनी या नाटकाच्या लेखनाबद्दल संवाद साधून या नाटकासाठी सर्व टीम कशा पद्धतीने काम करते याबद्दल देखील संवाद साधलाय। नाशिकमध्ये दुसरा प्रयोग संपन्न झाला। प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने दुसरा शोही या ठिकाणी संपन्न झाला। नाटक कसे वाटले यासाठी शेवटी रसिक प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या। बघूया खास वृत्तांत। संपन्न झाले काही प्रेक्षक आपल्या सोबत त्यांना विचारूया कसं वाटलं। सुरुवातीला तर असं वाटतं की असंच मजाक मध्ये चाललेलं आहे। मध्यंतरी प्रत्येकाची भूमिका चेंज होती, तर जरा थरारक वाटलं ते आणि ओळखणं कठीण झालं की यातला खरा कलाकार कोण आहे आणि पाठीमागचा कलाकार कोण आहे। खरंच मर्डर कोणी केलेलं आहे असं एकदम, म्हणजे मला त्या नावावरच मास्टर माइंड हे नाव जेव्हा ऐकलं तेव्हाच मला मनापासून वाटलं होतं की बघावं। जबरदस्त कलाकार आहे, दोघेही खूप छान ॲक्टिंग केलेली आहे त्यांनी आणि मला मनापासून आवडतं। आपण काय सांगता? मी तर खूप वर्षांनंतर नाटक पाहिलं। माझी मुलगी म्हणाली मला नाटक पाहण्यासाठी आणि यांना तर सिरियलमध्ये वगैरे पाहिलेलंच होतं, पण प्रत्यक्ष पाहायला मिळालं आणि अभिनय इतकं सुंदर आहे दोघांचाही आणि शेवटपर्यंत टिकून राहिलं की मास्टर माइंड कोण आहे अगदी शेवटी समजलं आणि खूप छान दोघांची पण भाषा मेहनत खूपच सुंदर आहे। तर दोघांसाठी पण एकदा परत मी धन्यवाद देते आणि नाटक पाहिल्याचा मला म्हणजे खूप आनंद झाला। थँक्यू। अजून काही प्रेक्षक आपल्यासोबत त्यांना विचारा काय सांगा सर। संवाद ते किती सुंदर आहे ना। हो आणि आवाजातला जो चढ उतार दाखवलेला आहे हो आस्ताद काळे सरांचा हो आणि आदिती मॅडमचा सुद्धा हो त्याच्यामुळे नाटक आणि कुठल्याही पाठांतरमध्ये आमची चूक झालेली नाही। भाषा सुंदर वापरलेली आहे। स्टोरी तर असतेच प्रत्येक नाटकाला स्टोरी असते, परंतु त्यांनी त्याचा वापर केलेला आहे तो अतिशय सुंदर आहे। अभिनय अतिशय अप्रतिम आहे, एवढं मी सांगितलं मला। थँक्यू सर। तर एक 2 तास 2.5 तासाचा हे नाटकाचा प्रयोग असतो आणि मास्टर माइंड म्हटल्यानंतर शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही कोण आहे। कसं वाटलं नाटक? खूप सुंदर नाटक आहे, लेखन सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्यांनी ॲक्टिंग सुद्धा खूप छान केली, खूपच सुंदर। हो दोघांनी छान सस्पेन्स खरं तर हा दुसरा प्रयोग नाटकामध्ये संपन्न होते आणि मी मगाशी देखील त्यांच्या मुलाखती घेतल्या कलाकारांच्या, त्यावेळेस त्यांना सांगितलं की बाबा यावेळी देखील आपल्याला प्रतिसाद खूप चांगला मिळेल आणि परत तो शोची डिमांड होईल। हो नक्की नक्की पुढच्या वेळेस सुद्धा आम्ही याचा प्रयत्न करू सर्वांना सांगणार। येस। आजचा शो देखील हाऊसफुल असं झालेला आहे कारण का नाशिककरांचा प्रतिसाद हा नेहमी प्रत्येक नाटकासाठी आणि प्रत्येक कलाकृतीसाठी असतो। काय सांगाल तुम्ही आजचा शो संपन्न झाला? खरं तर नाटकात हा शो येण्याची मी वाट पहिल्यापासून बघतो आणि ज्यावेळेस हे नाटक लागलं त्यावेळेस मी तातडीने लगेच आलो आणि तिकीट बुक केलं आणि जो आहे मास्टर माइंड मास्टर माइंड नक्की कोण आहे हे तुम्ही नाटक बघा त्यावेळेस कळेल। आणि अक्षरशः 2 ते 2.25 तास मी इंटरव्हलमध्ये सुद्धा उठलो नाही असं हे नाटक आहे आणि हे प्रत्येकाने आलं पाहिजे आणि आवर्जून बघावं असं हे नाटक आहे। आपण काय सांगा? नाटक म्हणजे आपली संस्कृती आणि सर्वांनी जपलीच पाहिजे आणि मास्टर माइंड हा एक तर खरा प्लॅन होता, पण प्लॅनमध्ये नेमकं प्लॅन कोणी केलाय हे सांगणं या अशक्यच होतं। आपण बघायचो एकाकडे प्लॅन एकाचा आणि हे सगळं असं इमॅजिनरी जगात आल्यासारखं वाटत होतं आणि खरंच सगळ्यांनी आनंद घ्या, अनुभव घ्या या नाटकाचा आणि सर्वांनी चांगला प्रतिसाद आहे नाटकाला, पण सर्वांनी आवर्जून बघायला या। आपण काय सांगा? मास्टर माइंड हा खरंच एक मास्टर माइंडच होता असं म्हणायला हरकत नाही। अजून काही प्रेक्षक आपल्यासोबत त्यांना विचारा सर कसा वाटला आजचा शो? तर मुळात मास्टर माइंड नावाचे हे जे नाटक आहे ते शेवटपर्यंत या दोघांपैकी मास्टर माइंड कोण आहे तेच नक्की कळलं नाही। कधी वाटायचं सरंगधर मॅडम मास्टर माइंड आहेत, कधी वाटायचं असतात काळे सर मास्टर माइंड आहेत, पण हा जो हे जे नाटक आहे ते शेवटपर्यंत अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत उत्कंठा आपली ताणून धरणार होतं। त्यामुळे माझ्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी 1 जून रोजी इथे कालिदास कला मंदिर इथे येऊन हे नाटक जरूर पाहू। खरं तर सगळ्याच रसिक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अशा आहे की बाबा त्याचा शो परत व्हावा आणि 1 जूनला सगळ्यांना आवाहन देखील करतोय।
काय सांगा सर, आजचं नाटक संपन्न झालं? छान नाटक होतं. म्हणजे पहिल्यांदा मला असं नाटक की मी 2 ते 2.25 तास शांतपणे एकदम त्यांच्याकडेच बघत होतो, पुढे इकडे लक्ष राहत नव्हतं. एवढा छान प्रयोग झाला आणि त्याची कथा किंवा स्टोरी मला खूप छान होती. म्हणजे एवढी छान स्टोरी, एखादा थ्रिलर चित्रपट कसा असतो ते असं बघतोय असं जाणवलं आहे. बॅकग्राऊंड म्युझिक असेल खूप छान पद्धतीने, आणि जे आपले कलाकार होते त्यांच्या ॲक्टिंग म्हणा खूप छान होती. हे अत्यंत छान हे नाटक होतं. सगळ्यांनी जरूर पाहावं असं हे योग्य नाटक आहे. सगळ्याच प्रेक्षकांचे आपल्याला जर बघायला गेलं दाद मिळत आहेत, तुम्ही काय सांगाल नाटकाबद्दल? खरंच खूप सुंदर, खूप छान नाटक आहे. खरं तर अशी नाटकं म्हणजे 2च पात्र आहेत, अशी नाटकं फार कमी असतात की 2 पात्रांनी पूर्ण नाटक खेळून ठेवले. आणि अतिशय म्हणजे उत्कंठावर्धक आणि स्क्रिप्ट खूप छान आहे. सस्पेन्स शेवटपर्यंत मेंटेन ठेवला आहे. आणि प्रोडक्शन व्हॅल्यूज पण खूप छान आहेत. म्हणजे लाईट्स, सेट, नेपथ्य सगळं एकदम व्यवस्थित आहे. बॅकग्राऊंड म्युझिक आणि लास्ट बट नॉट द लिस्ट परफॉर्मन्स. आस्ताद सर आणि आदिती मॅम दोघांचा परफॉर्मन्स खूप नॅचरल, आणि त्यांचे जे एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन एकदम न सांगता सुद्धा बोलतात ते. डोळे वगैरे एकदम म्हणजे एकदम छान आहे. सर्वांनी नक्की बघा मास्टर माइंड. थँक्यू. खरं तर आपल्याला परत ज्या नाटकाची प्रतीक्षा होती तो फायनली काही क्षणात संपन्न होतं. मास्टर माइंड आणि अभिनेते असतात काय सर आपल्यासोबत आहे. सर, दुसरा प्रयोग नाशिकमध्ये होतोय, काय सांगा? काय नेहमीचीच उत्सुकता आहे, कारण नाशिकमधला प्रेक्षक हा सुजाण आणि जाणकार प्रेक्षक मानला जातोच. कित्येक शेकडो वर्षांची परंपरा आहे संस्कृतीची नाशिकला. मोठमोठे साहित्यिक, मोठमोठे नट, मोठमोठे कलाकार या शहराने अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या देशाला दिलेत. तर असेच कलाकार ज्या मातीत घडले, त्या कलाकारांना ज्यांनी पहिली दाद दिली, त्यांचेच काही वंशज म्हणा किंवा त्यातलेच काही बुजुर्ग प्रेक्षक सुद्धा कदाचित आमच्या प्रयोगाला आज आले असतील, तर त्यांची दाद फार महत्त्वाची आहे आमच्यासाठी. नक्कीच सर, कारण मागच्या वेळेस देखील चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी देखील तुम्ही जसं आता उल्लेख केला त्या पद्धतीने सगळा प्रेक्षक वर्ग आलेला आहे. सर, सातत्याने प्रयोग होत आहेत, प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय? प्रेक्षकांना आवडते, जे बघतायत त्यांना आवडतंय. आणि माउथ पब्लिसिटी हा फार महत्त्वाचा भाग हल्ली असतोच, तर ती सुद्धा चांगली होती असं आम्हाला वाटतंय. आणि अर्थात जे प्रेक्षक प्रयोग बघतात ते प्रयोग संपल्यावर भरभरून कौतुकही करतात, याचं खूप समाधान आहे. नक्कीच सर, खरं तर तुमची दोघांची केमिस्ट्री बघायला नेहमी सर्वांना आवडत असते, त्याच्यामुळे देखील प्रेक्षक वर्ग डिमांड करत असतो. आणि आज देखील मला तरी वाटतं तेच होईल आणि पुढचा तिसरा प्रयोग लवकर नाशकात होईल. काय वाटतं? आम्ही तर काय कधीही तयारच होतो. नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये प्रयोग करायला मजाच येते, दौरा करायला नाटकाचा मजाच येते. त्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा येऊच, पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटूच, आणि तुम्ही पण आमच्या नाटकाला पुन्हा पुन्हा या. खरं तर आता वेळेचं बंधन आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी नाटकाबद्दल आणि भूमिकेबद्दल विचारणार, कारण आपल्याला ते बघायचं आहे आणि नाटक कसं वाटलंय आपल्याला शेवटी रसिक प्रेक्षकांना देखील विचारायचं. खूप साऱ्या शुभेच्छा देतो सर. थँक्यू सो मच. नमस्कार, मी शीतल. लोकमान्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फायनली आपल्याला ज्या नाटकाची प्रतीक्षा होती, मास्टर माइंड, काही क्षणात जर बघायला संपन्न होत आहे. त्या निमित्ताने येथील अभिनेत्री आदिती मॅम आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे जाणून घेऊया. मॅम, नाशिकला दुसरा प्रयोग होता, काय सांगता? मागच्या वेळेस तर फार सुंदर रिस्पॉन्स होता नाशिककरांचा. नाशिककरांना खूप आवडलं होतं. लवकर घेऊन या असंही म्हणाले होते, पण इथे येईपर्यंत 1-1.5 महिना गेला. मला असं वाटतं उन्हाचा पण काळ आहे, इतकं ऊन वाढलंय, पण तरी सुद्धा प्रेक्षकांचा सुंदर प्रतिसाद आहे. आणि आता मी तिसऱ्या वेळची वाट बघतोय. 2 वेळ झालेले आहेत, तर आता तयारी करायला घेतोच म्हणलं. मॅम, खरं तर ज्या अर्थी सेकंड आपण इथे प्रयोग करतोय, प्रतिसाद हा आपल्याला प्रचंड मिळतोय. साधारण प्रेक्षकांचा म्हणजे रिप्लायज कशा असतात? सस्पेन्स थ्रिलर आहे, त्यामुळे थोडेसे त्या पद्धतीचे असतात. थोडासा सस्पेन्स क्रिएट केलेला आहे शेवटच्या क्षणापर्यंत, त्यामुळे त्याची उत्सुकता ताणलेली असते, वाढलेली असते. आणि अगदी उत्कंठावर्धक शेवट होतो, त्याची अपेक्षा काही लोकांना असते, काही लोकांना नसते. आणि ते पाहिल्यावरती आनंद होतो. मला असं वाटतं की जेव्हा आपण बांधलेले अंदाज चुकतात, तेव्हा प्रेक्षकाला सगळ्यात जास्त आनंद होतो की अरे मी हा विचार केला होता, असं झालंच नाही. सो तसं बऱ्याच वर्षी या नाटकाच्या बाबतीत होतं आणि मग मजा येते. खरं तर मी नाटक काय ते ऐकत विचारणार नाही, कारण आपलं नाटक बघायला बसायचं आहे. प्रेक्षकांना शेवटी आपल्याला विचारायचं आहे की बाबा तुम्हाला मास्टर माइंड कसं वाटलं. तरी सुद्धा मॅम, खरं तर जसं मी नेहमी म्हणत असतो की एखादं कॉमेडी नाटक असतं, विनोदी नाटक त्याला स्वीकारलं जातं, परंतु अशा पद्धतीचं जर वेगळं नाटक असलं की लोकांची उत्सुकता देखील त्याच प्रमाणात असते. काय सांगा? नाही, म्हणजे मुंबई पुण्यात तर हाऊसफुल झालेले आहेत प्रयोग. नाटकात पहिल्या प्रयोगात पण आम्हाला जवळजवळ
80-85,000 बुकिंग होतं, छान होतं. 70-80 मला आठवत नाही. आताही जवळजवळ बऱ्याचशी गर्दी असं मी ऐकलेलं आहे. सो येस, लोकांना थोडा वेळ लागतो, पण मला असं वाटतं की लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोच आहे. येस, नक्कीच. खरं तर आता वेळ झालेली म्हणून आपण जास्त बोलता येणार नाही, परंतु खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि नक्कीच नाशिककरांना देखील यावेळी मागच्या वेळी जसा प्रतिसाद मिळाला त्या पद्धतीने दाद मिळावी हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढच्या वेळी पुन्हा या नाटकाची डिमांड, जसं डिमांड शो असतो त्या पद्धतीने डिमांड व्हावी आणि आपल्याला पुन्हा एकही कलाकृती बघायला मिळावी एवढीच अपेक्षा करतो. आणि माझ्याकडून लोकमान्य न्यूज चॅनलला मनपूर्वक शुभेच्छा. नवीनच चॅनल ओपन झालेलं आहे. तुम्ही अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहातच, पण आता स्वतःचं असं चॅनल सुरू केलेलं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर आज या नाटकाचा प्रयोग आहे आणि या निमित्ताने मॅडमकडनं आम्हाला पहिल्या शुभेच्छा मिळाल्या, त्याच्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आभारी मी आहे. आणि नक्कीच अशाच पद्धतीने त्यांच्या वेगवेगळ्या कलाकृती, जसं आज नाटक आहे परंतु आपण मालिकांमधून देखील त्यांना बघत असतो, चित्रपट असेल, वेगवेगळ्या कलाकृती सादर करत असतात आणि प्रेक्षक देखील त्यांना त्याच पद्धतीने स्वीकारत असतात की बाबा त्यांची देखील क्युरिओसिटी असते की आम्हाला नवीन कुठल्या एखाद्या कलाकृती बघायला मिळत असतात. खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि लवकरच आम्हाला एकदा मालिकेतून देखील तुम्ही बघायला मिळते. नमस्कार, आता आपल्यासोबत आहे अजय विचारे सर. नमस्कार. नमस्कार. जसं मगाशी म्हटलं की बाबा नाटकामध्ये मास्टर माइंड नाटकाचा सेकंड दुसरा प्रयोग संपन्न होतोय आणि खरं तर विचारे सरांची ही निर्मिती आहे आणि प्रेक्षकांचा भरभरून याला प्रतिसाद मिळतोय. दुसरा प्रयोग ज्या अर्थी होतोय म्हटलं नक्कीच रसिकांनी याला दाद दिलेली. आपण त्यांना विचारूया, सर काय आहे नेमकं मास्टर माइंड? मास्टर माइंड हे असं एक वेगळ्या प्रकारचं मराठी नाटक आहे, रहस्यप्रधान नाटक आहे. आणि मी बऱ्याच मुलाखतीमध्ये याच्या आधीही म्हटलेलं आहे की या नाटकाचा खरा मास्टर माइंड नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे आहे. आणि असं नाटक रंगभूमीवर याच्या आधी आलं नाही असं आमचा एक दावा आहे. खुर्चीला खेळवून ठेवणारं नाटक आहे आणि म्हणून आम्ही प्रेक्षकांना आवर्जून विनंती करतो की आपण नाट्यगृहामध्ये येऊन हे नाटक जरूर पहा. अशा प्रकारचं एक वेगळं नाटक आपल्या भेटीसाठी आम्ही अस्मयी थिएटरच्या माध्यमातून घेऊन आलो. खरं तर सर मुंबई असेल, पुणे असेल, सातत्याने हे प्रयोग होत आहेत आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. काय प्रतिक्रिया असतात साधारण? प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया म्हणजे एकतर शेवटपर्यंत आम्ही खुर्चीला खेळून राहिलो होतो. मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मांड्या आम्ही मांडत होतो की हे घडेल, मग हे घडेल, मग हे घडेल. आता मास्टर माइंड कोणतं वेगळा असेल किंवा ती असेल का तो असेल, असे विविध प्रकारचे त्यांच्याच मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे संशय निर्माण होत होते आणि शेवटपर्यंत ते नाटक एन्जॉय करत होते प्रेक्षक. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या. कुठेतरी सस्पेन्स आणि थ्रिलर म्हटलं की लोकांना खरं त्याची उत्सुकता असते आणि बघण्यासाठी शेवटपर्यंत काहीतरी क्युरिओसिटी असते, पुढे काय. सर विनोदी नाटकाची निर्मिती असेल किंवा अजून वेगळ्या धाटीचे नाटकं असतात, परंतु हे नाटक निर्मिती करत असताना काय चॅलेंज आणि काय तुम्हाला अनुभव? नाही, आता हे नाटक निर्मिती करताना असं चॅलेंज होतं की एक तर सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे. सस्पेन्स थ्रिलर म्हटलं की त्याच्यामध्ये सगळा जो बाज नाटकाचा असतो, उदाहरणार्थ संगीत असेल, त्याचं नेपथ्य असेल, प्रकाश योजना असेल, दिग्दर्शन ही गोष्ट आहेच, त्याची जबाबदारी विजय केंकरेंनी स्वीकारली होतीच. पण जुना एक प्रकारचा वाडा दाखवण्याचं एक नेपथ्य चांगलं असायला पाहिजे. म्हणून आम्ही मामा मुळे, जे आजच्या मराठी रंगभूमीवरचं खूप मोठं नाव आहे आणि मामा मुळेला आम्ही त्याची निवड केली. संगीतासाठी म्हटलं तर अशोक पत्कीजी, ज्यांनी या नाटकाला संगीत दिलेलं आहे, तर अशोक पत्कीनी पण खूप मेहनत या नाटकासाठी घेतली. आमच्या तालमीत येऊन बघायचे, त्याची प्रचिती तुम्हाला नाटक बघताना देखील येईल. त्याच प्रकारे शीतलजींकडे आम्ही प्रकाश योजनेचं सगळी जबाबदारी दिली होती. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ही सगळी मातबर मंडळी जेव्हा एकत्र येऊन हा प्रोजेक्ट आपल्याला करायचा असतो त्यावेळेला निर्मितीची जी मूल्य असतात ती मूल्य जरा वाढलेली असतात आणि म्हणून त्या एक प्रकारची आम्हाला थोडीशी कसरत करावी लागली. पण एक चांगलं नाटक घडायचं असेल तर त्यासाठी ही गोष्ट आपल्याला करावी लागेल. कारण की आपण प्रेक्षकांकडे जर आपल्या तिकिटाचे दर आहेत 500 रुपये, ते जर घेत होतं त्याला ते नाटक बघितल्यानंतर माझे पैसे वसूल झाले या प्रकारचं एक फील त्याला यायला पाहिजे.
त्याची काळजी आम्ही प्रत्येक वेळी घेतली आणि सगळ्या मातबर लोकांच्या माध्यमातून हे नाटक आम्ही रंगमंचावर प्रेक्षकांच्या साठी आणलेलं आहे. नक्कीच. खरं तर तुमची टीम देखील मातब्बरच आहे सर, आणि सगळं म्हणजे त्याच्यात ते प्रमुख भूमिका असणारे कलावंत असतील, निर्माते म्हणून तुम्ही असाल, लेखक दिग्दर्शन असेल. ज्यावेळेस हे नाटक आपल्याला निर्मिती करायची म्हटल्यानंतर हे कास्टिंग देखील कुठेतरी डोळ्यासमोर असतात आणि ह्या कलावंतांची निवड कसा अनुभव? आता खूप चांगला प्रश्न मला विचारला की कलाकारांची निवड ज्या वेळेला होत होती त्यावेळेला कलाकारांची निवड हा सर्वस्वी प्रश्न आमचे दिग्दर्शक विजय सरांचा होता, कारण विजय सरांचं हे 106वं नाटक आहे. त्यावेळेला विजय सरांनी ह्या दोघांची नावं सुचवल्यानंतर त्याच्यामध्ये काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता आणि विजय सरांची चॉईस आहे. विजय सरांनी ते सर्व स्क्रिप्ट बघितल्यानंतर त्या दोघांशी बोलल्यानंतर विजय सरांनी त्यांचं सिलेक्शन केलं आणि त्याला आम्ही ॲज अ निर्माता म्हणून पाठिंबा दिला की योग्य आहे, की प्रश्नच नाही की असं आधी ती ह्या दोघांनी याच्या आधी प्रपोजल केलं होतं, चर्चा केलं होतं, त्यामुळे त्यांची केमिस्ट्री जुळली. आणि तुम्ही जर नाटक पाहाल तेव्हा तुम्हाला ही जे मी वाक्य बोलतोय केमिस्ट्री, हे काय वाक्य आहे, ते का मी असं वाक्य वापरलं ते तुम्हाला ते नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षकांना जरूर त्याचा अर्थ कळेल. नक्कीच नक्कीच. खरं तर मगाशी मी आस्था सरांशी पण बोलताना तेच माझं झालं की बाबा यापूर्वी देखील प्रेक्षकांनी दोघांची केमिस्ट्री बघितलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांना स्वीकारलेलं आहे. म्हटल्यानंतर इथे देखील आपल्याला तो आनंद किंवा तो आनंद नक्कीच करणार आहे. सर खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तुमच्याकडनं जर बघायला गेलं तर अशाच पद्धतीने अजून वेगवेगळ्या प्रकारची नाटकांची निर्मिती होत राहो आणि प्रेक्षकांना त्याचा आनंद मिळत राहो. ते देखील कधी कधी एखादं सस्पेन्स थ्रिलर बघितल्यानंतर क्युरिओसिटीमध्ये असो, एखादं विरोधी नाटक बघत असताना मस्त त्यांनी आनंद ट्रेस बाजूला करून आनंदी असावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि दुसरा शो आहे सर नाटकातला, मी तर म्हणेल की बाबा तिसरा शो लवकर परत आयोजित व्हावा आणि आपण सगळ्या नाशिककरांनी यावं आणि नाटकाचा भरपूर आनंद घ्यावा. थँक्यू सो मच. नाटकाचे लेखक सुरेश जयराम सर आता आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर नाटकाचा प्रयोग खरं तर आज नाशिकमध्ये होतोय, दुसरा प्रयोग होतोय मास्टर माइंड. आणि खरं तर लेखन दिग्दर्शन ही संपूर्ण टीम ही स्ट्रॉंग आहे आणि लेखन सरांनी केलेलं आहे. त्यांनाच विचारा सर काय सांगा नाटकाबद्दल? मी नाटकाबद्दल हेच सांगेन की प्रत्येकाने हे नाटक पाहायला पाहिजे. एक थ्रिलर नाटक कसं असतं त्याचा एक वस्तुपाठ आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एकीकडे अतिथीचा रंग असतात काळे, नेपथ्यकार आमचे प्रदीप मुळे, संगीतकार अशोक पत्की, शीतल तळपदे, छानपैकी त्यांनी प्रकाश केली आहे. तर या सर्वांचं एक काय म्हणतात त्याला की जॉईंट व्हेंचर असं मी नाटकाच्या बाबतीत म्हणतो. नाटक ही एखाद्या नाटककाराची संपूर्ण कलाकृती आहे असं मी मानत नाही. इट्स अ व्हेरी गुड टीम वर्क आणि खूप छान पद्धतीने या मंडळींनी आपापली जबाबदारी पार पाडली आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात किंवा प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात हे नाटक खूपच सक्सेस झाले आणि आम्हाला आतापर्यंत प्रेक्षकांचा प्रतिसाद मुंबई, पुणे, नाशिक इथे हा दुसराच प्रयोग आहे आता कळेल आम्हाला. परंतु पहिला प्रयोग झाला होता नाशिकला तेव्हा काही जाणकार मित्रांनी नाही पण आमच्या जाणकार नाशिकमधल्या प्रेक्षकांनी आमच्या जातेगावकर हे या नाट्यगृहाचे फार मोठी आसामी आहे तर त्यांनी काही रिपोर्ट्स मिळवले होते आणि ते म्हणाले की सुरेशजी हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. मी म्हणालो धन्यवाद, नाशिककरांचे धन्यवाद म्हणालो. आणखी नक्कीच सर. खरं तर सर फार मोठी जबाबदारी असते जेव्हा असं एखादं सस्पेन्स थ्रिलर नाटक लिहायचं तसं लेखन करायचं. कारण मोठे चॅलेंज असं असते की बाबा कलाकारांपासून तर रसिक प्रेक्षकांना ते कसं वाटेल किंवा ते रुचेल नाही रुचेल, नवे नवे त्याचं दिग्दर्शन करण्यासाठी ते कशा पद्धतीने जाईल, सगळ्याच गोष्टींचं चॅलेंज असतं. ह्या नाटकाच्या बाबतीत कशा पद्धतीने आपण ते बघता? नाही, मी सर्वप्रथम हे सांगतो की मी काही थ्रिलर्स
कॉमेडी सस्पेन्स, रहस्यमय नाटक ज्याला म्हणतो आपण, ती काही नाटकं मी यापूर्वीच लिहिली आहे. म्हणजे सर्वात त्याचं मोठं नाव, त्या नाटकाचं नाव, माझं नाव नाही म्हणत ते होतं डबल गेम, ज्यात भक्ती बर्वे, सुहास पळशीकर, स्वाती चिटणीस अशा मोठ्या कलावंतांनी काम केलं होतं. आणि त्याचे आम्ही जवळपास 700-800 प्रयोग केले. आणि ते नाटक कसं प्रेक्षकांना खिळवून ठेवतं, रंगवून, म्हणजे प्रेक्षक त्यात कसे गुंतत जातात आणि ते त्यांचे आराखडे हे बांधत जातात की असं व्हायची शक्यता आहे किंवा हे व्हायची शक्यता आहे. पण ते सगळे तमाम आराखडे त्यांचे चुकीचे ठरवून जेव्हा एखादी कलाकृती म्हणजे लेखकाचं असेल तर त्याचं काहीतरी कसं, पण ते करत करत मला थ्रिलर नाटकाची एक गोडी लागली. आय वॉज अट्रॅक्टेड टू दिस जॉनर. आणि त्याच्यानंतर मी राहू केतू, विक्रम गोखले, रमेश वाडकर, तेच नाटक नंतर शुभे रुस्तम म्हणून आलं. तर तेही नाटक मला खूप म्हणजे सक्सेस झालं असं म्हणता येईल. त्यानंतर मग षडयंत्र या नाटकाने तर प्रचंड मोठा रेकॉर्ड केला होता महाराष्ट्रात. रमेश वाडकर, सविता प्रभुणे, चंदू पारखी आणि प्रकाश बुद्धिसागरने ते बसवलं होतं. प्रकाश माझा आवडता दिग्दर्शक आहे, प्रकाश बुद्धिसागर. तर त्यांनी ते नाटक खूप छानपैकी त्याने रंगवलं होतं. आणि बऱ्यापैकी निर्माते मंडळींना आम्ही पैसे मिळवून दिले होते त्या नाटकात. म्हणजे आम्हाला शेवटी कसं असतं की बघा, तुम्हाला किंवा मला एखादी कलाकृती आवडते म्हणजे ते आम्ही ॲप्रिशिएशन म्हणतो त्याला. परंतु तिकीट बारीवरती ते नाटक जेव्हा एक गर्दी खेचतं आणि आमच्या निर्मात्यांना जेव्हा पैसे मिळतात तेव्हा आम्ही असा विचार करतो की एखाद्या निर्मात्याला माझ्या नाटकातून पैसे मिळाले की आणखी एखादं नाटक करायची उर्मी येते, एका प्रकारची ऊर्जा येते. तर त्या दृष्टीने नाटक सक्सेस आपण जेव्हा म्हणतो म्हणजे पुढचंही नाटक असू दे, ते सामाजिक असू दे, विनोदी असू दे, काही असू दे, परंतु ते प्रेक्षकांना आवडून, नुसतं आवडून चालत नाही, तर ते प्रेक्षकांनी त्याची माउथ पब्लिसिटी करून 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 त्याची गर्दी वाढवण्यात ते मदत करतात. तर त्याला आपण सक्सेस म्हणतो. आणि रंगभूमी जर आपल्याला जगवायची असेल तर नवीन निर्माते सुद्धा या धंद्याकडे आकर्षित व्हायला पाहिजे. आणि ते आकर्षित होण्यासाठी जर नाटक धंदा हा जरा बऱ्यापैकी काय म्हणतात त्याला की पैसे देणारं एक साधन झालं तरच दुसरा माणूस त्या धंद्यात उतरू शकतो. आणि आमची इच्छा असते की अनेक लोकांनी या धंद्यात यावं आणि स्वतःही त्याचा आनंद घ्यावा, दुसऱ्यांनाही त्याचा आनंद घेऊ द्यावा. तर आता मी थोडंसं मास्टर माइंडबद्दल बोलतोय की मास्टर माइंड हे नाटक जेव्हा विजयकडे मी दिलं वाचायला तेव्हा तो म्हणाला की हो नाटक चांगलं आहे, मला आवडलं, आपण करूया. मग माझा एक सहकारी आहे प्रकाश बोरवेकर, त्यालाही मी बसवलं होतं माझ्या. आणि जॉईंट व्हेंचर आहे असं समजूया, पण त्याची फायनल रंगावृत्ती मीच तयार केली. म्हणजे फायनल ड्राफ्ट म्हणतो तो मीच तयार केला. पण त्यानंतर विजय केंकरे आणि आमचे हे दोन आर्टिस्ट आहेत. या नाटकात फक्त दोनच कलाकार, या दोन्ही आर्टिस्ट यांनी इम्प्रोव्हायझेशन जरी केलं नसलं तरी एक घरगुती नाटक वाटावं म्हणून जे काही परिश्रम घेतले आणि संवादामध्ये तो घरगुतीपणा आणला. तर तो एक प्रयोग विजय केंकरे याला करायचाच होता. त्यांनी माझी परमिशन घेतली, मला विचारलं की मी अशा अशा पद्धतीने करणार आहे. नाटकाच्या मूळ स्ट्रक्चरला मी कुठेही हात लावणार नाही आहे, परंतु ते मी त्यांच्या पद्धतीने ते संवाद
त्यांना मी बोलायला लावणार आहे. तर मी म्हणालो की चांगली गोष्ट आहे आणि हा तू जर प्रयोग म्हणून करत असशील तर प्रयोग करून पहा, कदाचित तो आपला सक्सेस झाला प्रयोग तर आपण अनेक नाटकात अशा गोष्टी करू शकतो की तुम्ही तुमच्या पद्धतीने अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करा. हे जेव्हा कलाकारांसमोर त्या कथानकाच्या माध्यमातून ते विचार करतील तर आपण कसे बोलू, कसे वागू, कसे रिएक्ट होऊ आणि मग त्यांच्या रिएक्ट होण्यावर कशा प्रकारची योजना असायला हवी, कशा पद्धतीचं म्युझिक असायला हवं, हे सगळं डेकोर होत 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 हे नाटक आता मला असं वाटतं की 100% हे प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे असं. येस येस, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की बाबा मोकळेपणा दिलेला आहे म्हणून खऱ्या अर्थाने ही सगळी लिंक प्रत्येकाला म्हणजे दिग्दर्शनापासून तर कलाकारांपर्यंत त्यांचं माइंड देखील एकदम फ्री आहे की आपल्याला आता तेवढं ढिलेपणा दिलेला आहे की आपल्या पद्धतीने आपण त्याच्या जरा कुठे संवादामध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये आपल्या पद्धतीने ते काम करू शकतो. ही फार महत्वाची गोष्ट असते. खरं तर नेहमी ही मंडळी पडद्याच्या पाठीमध्ये असतात पण कलाकृतीचं दिग्दर्शन, लेखन किंवा त्याचं सादरीकरण एवढ्या छान पद्धतीने करत असतात की प्रेक्षकांची मनं आणि प्रेक्षक जर बघायला गेलं तर खुर्चीला धरून बसलेले असतात आणि शेवटपर्यंत क्युरिओसिटी असते की बाबा आणि शेवटी ज्यावेळेस ते नाटकाचा वेळ संपन्न होत असतो त्यावेळेस कळते की बाबा ते लेखन किती जबरदस्त म्हणजे काय त्याच्यात ताकद आहे कारण ती भावना कुठेतरी शब्दांच्या रूपाने आज तुमच्यासारखे लोक ह्या कलाकारांच्या माध्यमातून मांडत असतात. लेखन जबरदस्त आहे या स्टेटमेंटशी मी फारसा सहमत होणार नाही. कारण मला असं वाईट दिसतंय म्हणजे आता हा प्रयोग पाहताना मास्टर माइंडचा प्रयोग पाहताना मला कलाकारांचं कॉम्पिटिशन खूप मोठं होतं. म्हणजे माझी कथा कितीही ग्रेट असो, कितीही रसमय असो, काही असो, पण ते कन्वे करायला, ते सादर करताना कलाकारांनी जी आपले टॅलेंट्स जे वापरलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. ती मंडळी माझ्यापेक्षा वयाने बरीच लहान आहे तरी सुद्धा मी त्यांचा आभारी आहे की एखाद्या कलाकृतीला न्याय देणं म्हणजे काय तर यालाच आपण न्याय म्हणतो. आणि विजय केंकरेंनी जशी मला एक मोकळीक दिली की तुला जे हवं ते तू लिही पण आपण त्याचं काटछाट वगैरे करूच आपण पण तुझ्या डोक्यातलं जे काही आहे ते आत येऊ दे. आम्हाला त्यातली एक लाईन मिळाली तरी खूप आहे. पण विजयने जसं मला स्वातंत्र्य दिलं तसंच त्यांनी प्रकाश योजनाकार, शीतल किंवा नेपथ्यकार आमचे प्रदीप मुळे यांना मी खूपच म्हणजे आदराने पाहतो मी त्यांच्याकडे. तर त्याला जे एक स्वातंत्र्य दिलं की तू दाखव ह्या वातावरणाला शोभेल असं अशी नेपथ्य रचना कर तर ते सगळं त्यांनी केलं. ते सगळं केलं. प्रकाश योजनाकार, आपले संगीतकार आमचे अशोक यांचे जे म्युझिकचे पीसेस आहेत ते त्यांनी इतके छान वापरायला दिले की तुम्ही करा. हे बघ कसं असतं माहितीये का आपण सांगतो तेच खरं असा हा हेकेखोरपणा असतं काही लोकांचा. तो टास्क मास्टर होते त्या काळातले डिरेक्टर ते करूनही घ्यायचे तसे. पण जेवढं तुम्ही सोडाल आपल्या टीमला तर ते त्यांना बरोबर माहिती असतो की कुठे काय करायचं. तर ती मोकळीक जे देणं जे आहे तर ती मोकळीक देणारा आणि त्या मोकळीक दिलेले जे काही आमचे कलावंत आहे
त्यांनी त्याचं संधीचं सोनं केलं असं मला म्हणायचं आहे आणि ते खूप छानपैकी झालं. खरं तर हे आपल्याला पाहायला गेलं तर आज एक लेखक म्हणून त्यांनी त्यांचं वैयक्तिक मत या माध्यमातून व्यक्त केलं. त्यांचं मोठेपण आहे की कलाकार हे त्यांच्या माध्यमातून सादरीकरण करून न्याय देतात, परंतु आम्हाला असं वाटतं की जोपर्यंत लेखक लिहित नाही तोपर्यंत त्याचं सादरीकरण होत नाही. ह्या मताचा मी तरी आहे, परंतु ते खरं आहे ते म्हणजे मुळात तुमच्याकडे सादर करण्यासाठी काहीतरी एक पान हवं असतं, तर ते पान आम्ही लिहितो, लेखक मंडळी लिहितो. त्याच्यात कालांतराने त्याच्यावरती छान वर्कआउट होतं. प्रत्येकजण आपली मतं व्यक्त करतात आणि कुठे अजून ते छान होईल ह्या पद्धतीने पॉझिटिव्ह विचार करतात. तर ते करण्यासाठी मुळात काहीतरी असावं लागतं, तर ते आम्ही देतो. त्याबद्दल ठीक आहे, म्हणजे फार काही आमचं काम आहे. दॅट इज माय प्रोफेशन. थँक्यू सो मच सर. हे होते सुरेश जयराम सर. खरं तर त्यांच्या कलाकृती यापूर्वी पण आपण बघितलेल्या आहेत. आता देखील मास्टर माइंड जोरात चालू आहे आणि नक्कीच अपेक्षा व्यक्त करतो सर दुसरा हा शो नाटकातला आहे. रसिक प्रेक्षकांना देखील आपण शेवटी विचारणार आहोत की कसं वाटतं तुम्हाला नाटक, आणि नक्कीच त्यांची डिमांड अशी असणार की तिसरा प्रयोग देखील लवकरात लवकर या ठिकाणी हो. खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच.